गाईस तर बघू शकता तुम्ही साक्षीला काय झालंय. तर पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला व्लॉगमध्ये समजेल तिचा हाताला असं कसं काय झालंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा हा आमचा व्लॉगचा इंट्रो आम्ही हॉलमधून बसून शूट करतोय, कारण की आम्ही सकाळी बसलो आणि म्हटलं आज आमचा हा झूचा व्हिडिओ बघू. तर झूचा व्हिडिओ बघता बघता बोललो आता व्लॉगचा इंट्रो पण सुरू करून टाकू. आणि कालचा व्लॉग थोडासा छोटा होता, कारण की काल काय एवढं शूट करण्यासारखं नव्हतं. तर आज आम्ही व्लॉग शूट करतोय चांगला मोठा. तर आज काय काय करणार आहे काय काय नाही ते आज तुम्हाला व्लॉगमध्ये कळेल. आणि आज ना पहिली आखाडी आहे. आजपासून स्टार्ट होत आहे. तर आमचं लग्न नवीन नवीन झालेलं आहे. तर पहिल्या आखाडीला मी चालली आहे माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या ताईकडे चाललेली आहे. कारण माझं माहेर तर भरपूर लांब आहे, पण माझी ताई तर तिचं पण घर माहेरच आहे, म्हणून मी आज चाललेली आहे तिच्याकडे. तर बघू शकता आज आमचा नाही वन सो टू डिफरंट प्लेसेस ना. हां, काय माहिती तर तिला सोडून द्यायचं आहे आज मला नेरूलला. तर तोही तुम्हाला सांगेल मी. तर तो ब्लॉग कंटिन्यू बघा किती वाजता सोडून देतो आणि काय काय असते. तर स्टे ट्यून्ड आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आज थोडा इंटरेस्टिंग राहील व्लॉग, कारण मी तिकडे फिरायला जाणार आहे नंतर. सो मी तुम्हाला दाखवेल मी कुठे जायला राहते. ते सरप्राईज आहे, मी यांना नाही सांगणार आहे. तर आता रेडी वगैरे आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आता आम्ही जेवण करू आणि जेवण केल्यानंतर मी सोडणार आहे साक्षीला नेरूलला तिच्या ताईच्या घरी. तर सोडता सोडता तुम्हाला आम्ही ब्लॉग कंटिन्यू करूच. तर ब्लॉगमध्ये नक्की राहा. आम्ही तुम्हाला सांगू की कशासाठी चाललो आहे काय चाललं आहे ते सांगितलं आहे वाटतं तुम्हाला कशासाठी चाललो आहे. तर आम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून एकदा सांगू. तर स्टे ट्यून. आणि आम्ही काय काय मजा करतो ब्लॉगमध्ये तेही नक्की बघा. आणि आज तिला सोडल्यानंतर मी एकटा आहे, तो ब्लॉग मी एकटा कंटिन्यू करेल आणि रात्री मी एकटा एंड करेल. तर बघू शकता तुम्ही मी एंड करतो की ती एंड करते तिकडनं. तर आता आम्ही बनवतोय आप्पे. तर या पात्रामध्ये टाकलंय आपण पहिले मी इकडे टाकण्यात आलोय. तर काय तुम्ही बघू शकता साक्षीच्या हातावर तेल उडालेलं आहे आणि तिची हातावर पेस्ट लावणं चालू आहे. साक्षी कस काय तेल उडाला? साक्षी कस काय तेल उडाला? आप्पे करताना अंगावर आले आमच्या. आप्पे करता करता आम्ही आप्पेचं तेल अंगावर उडून घेतलं नंतर हातावर. मम्मी आता तिला पेस्ट लावते जरा, कारण की पेस्टनी थोडासा आराम पडतो. थंडगार पेस्ट आहे ना, तर पेस्टनी थोडा आराम पडतो. तर मम्मीनी पेस्ट लावलेली आहे. थोडं तसंच ठेव त्याला वेळ, आता ते जास्त त्याला करू नको, तर सुकू दे त्याला आता पेस्टला स्वतःहून. तर गाईस आम्ही एक काम करत होतो, आम्ही दोन काम अंगावर घेऊन घेतो. ठीक आहे, आम्ही आप्पे करायला गेलो आणि आप्पे करता करता आम्ही अंगावर पण तेल उडून घेतलंय. तर ठीक आहे गाईस, आता एक नवीन ट्विस्ट आलाय व्लॉग मध्ये, तो आपण ऍड होईल. तर आम्हाला एक कंटेंट भेटलाय. तर भेटूया थोड्या वेळात. तर मी पण जरा विचारपूस करून घेतो, असं नको की फक्त व्हिडिओसाठीच विचारपूस करतोय. बघा असा अत्याचार करतात, मला बघितले असेल तुम्ही, मला लागलेला आहे तरी हे माझ्या त्या जखमेवरती हात लावत आहे. हे कितपर्यंत शोभते एका माणसाला? या माणसाने मला घराच्या बाहेर काढलेलं आहे, लिटरली बाहेर. झाला. बघा बोलत नाहीये. कॉन्ट्रावर्सी बघा ते तुम्ही, बघू शकता तुम्ही चेहरा बघा, हाच तो माणूस आहे बघा. तर आता साक्षीला सोडून निघालेलो आहे मी घरी जायला. तिला तिच्या बहिणीकडे सोडलं आहे. तर उद्या ती दुपारपर्यंत तिला घ्यायला जाऊ. तर आता एवढं काय ब्लॉग करण्यासारखं तर नाही आहे, कारण की आता जस्ट इकडनं घरीच चाललो आहे. एवढं काय रोड दाखवण्यासारखं नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे हा रोड. तर भेटूया आता पुढचं काय अपडेट वगैरे असेल, कुठे बाहेर वगैरे निघालो मी किंवा रस्त्यामध्ये काय दाखवण्यासारखं असलं किंवा संध्याकाळी काय बाहेर निघालो कुठे, तर तुम्हाला नक्की ब्लॉग मी कंटिन्यू करेल. तर आता जर तिच्याकडनं त्या साईडला जर कुठे व्लॉग तिने कंटिन्यू केला तर तोही क्लिप मी टाकेल त्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग तुम्ही बघत राहा, जर काय असेल अपडेट तर तुम्हाला आम्ही नक्की कळू. तर स्टे ट्यून आणि व्लॉग नक्की बघा आमचा. थँक्यू. तर बघू शकता मी आलेली आहे माझ्या ताईकडे सिऊडला, नेरूळला. आणि आज आहे आखाडी. सो पहिली आखाडी आहे, त्यामुळे मी आलेली आहे माझ्या ताईकडे.
तर बघू शकता हा माझ्या ताईचा मुलगा आहे क्रियांश. हॅलो मन, हॅलो मन. बघू शकता मी माझ्या ताईकडे आली आहे आणि हे असे लाड होत आहेत आमचे. किचू खातो, किचू. तर बघू शकता माझ्या ताईने बनवलेली आहे पुरणपोळी, सो तिने मला दिलेली आहे. आता मी खाते आणि तुम्हाला सांगते. मग भेटूया, आम्ही बाहेर पण जाणार आहोत तर तुम्हाला दाखवू आज आम्ही काय काय केलं ते, म्हणजे मी बाहेर कुठे जाणार आहे ते. सो बघत राहा. तो हा माझ्या बहिणीचा मुलगा माझा हात खेचत खेचत मला नेतो. याला बिस्किट पाहिजे म्हणून. हा पाहिजे. तर आता आम्ही आलेलो आहे नेरूळला बाहेर फिरायसाठी, वॉकसाठी आलेलो आहे. आता वाजलेले 9 आणि बघू शकता क्रियांशी. मस्त इकडे गार्डन आहे. हे जे ना गणेश मंदिर, गणेश मंदिर आहे इथे शिवडचं. आणि हा बघा. चल ग साक्षी आपण चल. चल आम्ही चाललो बाय. चलो बाय बाय बाय. तर बघू शकता असं काहीतरी हे मंदिर आहे. इथे शुभ आणि लाभ लिहिलेला आहे. इकडे गार्डन आहे, तिकडे लेक आहे. तर आता जाऊया मंदिरामध्ये. तर मी घरी आलो त्याच्यानंतर आणि मी डायरेक्ट झोपलो, कारण की थकलेलो भरपूर होतो आणि व्लॉग पण करासारखा नव्हतं. तर काय मी आलो आणि सरळ झोपलो. तर आता मी रेडी झालो आहे आणि आता मी चाललो आहे पनवेलला, कारण 2-3 फ्रेंड्स लोकांना भेटायला. तर तिकडनं फ्रेंड्स लोकांना भेटून मी घरी येईल आणि घरी आल्यानंतर सरळ मी ब्लॉग एंड करून टाकेल किंवा साक्षी तिकडनं ब्लॉग एंड करेल. तर बघू आता कोण ब्लॉग एंड करते. आणि पनवेलला जाताना काय जर दाखवण्यासारखं असलं, फ्रेंड्स लोकांना जर दाखवण्यासारखं वाटलं तर मी दाखवेल, नाही तर मी काय दाखवणार नाही, कारण कोणाकोणाला आवडत नाही कॅमेऱ्यावर यायला. सो बघू, काय जर दाखवण्यासारखं असलं नक्की दाखवेल, नाही तर व्लॉग मी बंद करून टाकेल. सो स्टे ट्यून आणि थँक्यू. जर आमचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर अजून बघा, असेच बघत राहा आणि काय आपल्याला सांगतो मी. आता आम्ही निघालोय घरी जायला, म्हणजे मी निघालोय घरी जायला. आता नेहमी नेहमी साक्षी असते तर आम्ही होते. तर आता मी निघालोय घरी जायला. फ्रेंड्स लोकांसोबत बसलेलो, थोडा गप्पा वगैरे रमलेला, म्हणून आम्ही एवढा काही शूट नाही केला, म्हणजे मी एवढा शूट नाही केला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की एवढं काय दाखवण्यासारखं नव्हतं, तर मी पण काय एवढं शूट नाही केला. तर तुम्हाला आमचा हा चॅनल कसा वाटतो तर नक्की कमेंट करा. आमच्या चॅनलला असं सपोर्ट करा, असेच आम्हाला सबस्क्राईब करत राहा तुम्ही. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनीही सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला अजून मोटिवेट करतो अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकायला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. नक्की या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये.